अध्यक्ष महोदय, ठीक आहे. या 293च्या प्रस्तावावर काही मुद्दे मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये लँड ग्रॅबिंगच्या संबंधामध्ये देखील उल्लेख आलेला आहे. जमीन हडप करणं, दडपशाही करणं. तर या निमित्ताने मी शासनाला सूचना करेन, विनंती करेन की गुजरातच्या धर्तीवर गुजरातने जसं गुजरात लँड ग्रॅबिंग प्रोहिबिशन ॲक्ट 2020 साली आणला, 2022 साली त्यांनी तो अमेंड केला आणि अशा प्रकारचा कायदा आणण्याची आपल्या राज्यामध्ये देखील आपल्या या सगळ्या भागामध्ये गरज आहे. अध्यक्ष महोदय, कारण की अनेक प्रकारे लँड ग्रॅबिंग चालू आहे, जो निराधार आहे, जो दुर्बल आहे, परंतु त्याची जमीन आहे त्याला धाक दपटशा दाखवून अशा प्रकारचं जमीन बळकावण्याचं काम जे आहे ते चालू आहे. आणि विशेष करून मुंबई आणि आसपासच्या भागामध्ये प्रत्येक स्क्वेअर फूटच्या मागे म्हणजे जमिनीच्या भोवतीच सगळी गुन्हेगारी आहे की काय, आणि जमिनीच्या भोवती निरनिराळ्या पद्धतीची युद्ध चालू आहेत, मारामाऱ्या चालू आहेत. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा मी याच्यामध्ये सुचवीन की लँड ग्रॅबिंगच्या संबंधामधला प्रोहिबिशन करणारा जर कायदा या ठिकाणी आणता आला तर निश्चितपणे त्याचा उपयोग होईल. लँड ग्रॅबिंग मीन्स एव्हरी ॲक्टिव्हिटी ऑफ लँड ग्रॅबर टू ऑक्युपाय ऑर अटेम्प्ट टू ऑक्युपाय with or without the use of force, threat, intimidation and deceit, and land whether belonging government, public sector, undertaking, local authority, religious or charitable institution, or any other private person over which they have no ownership, title or physical possession without any lawful entitlement and with a view of illegally taking possession of such land, of creating illegal tenancies. अशा प्रकारचं ज्या ठिकाणी चालतं तर त्यांना संरक्षण देण्याच्या दृष्टीने निश्चितपणे अशा प्रकारचा जर लँड ग्रॅबिंग प्रोहिबिशन ॲक्ट जर आपण या ठिकाणी आणला तर त्याचा उपयोग येईल. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये येऊरच्या संबंधामध्ये देखील उल्लेख झालेला आहे. येऊरमध्ये देखील अशा काही टोळ्या आहेत की त्या जमीन हडप करण्याचाच धंदा करतात आणि त्याच्यामध्ये शासकीय देखील काही अधिकारी त्याच्यामध्ये अडकलेले आहेत आणि ते धाक दपटशा दाखवून कुठल्याही प्रकारची कुठलीही तक्रार न घेता त्या ठिकाणी जमिनी हडप करण्याचं काम जे आहे ते करतायत आणि मग ते मोठ्या किमतीने विकणं असेल किंवा बाकीचं असेल. आणि त्यामुळे अशा प्रकारचा ॲक्टच्या माध्यमातून निश्चितपणे त्याचा उपयोग होईल. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये अनधिकृत संबंधातला शासकीय भूखंडावरचा अनधिकृत बांधकामाचा देखील या प्रस्तावामध्ये अध्यक्ष महोदय उल्लेख आहे. आणि अनधिकृत बांधकामाचं तर वेळोवेळी लोकप्रतिनिधी आमच्यासकट सगळे अनेक वेळेला निदर्शनास आणून देखील त्याच्यावर कारवाई होत नाही. आव्हाडसाहेब तर नेहमीच नाही तुम्ही तुमच्या प्रस्तावामध्ये नेहमीच घेता. अनधिकृत बांधकामाच्या संबंधामध्ये देखील अध्यक्ष महोदय, जो अनधिकृत बांधकाम करेल, आता सहाय्यक आयुक्त आणि यांचं काही कामच उरलेलं नाही, ते काही करू शकत नाहीत, तर त्याच्यावर देखील असा काही आपल्याला धाक बसवण्याकरता त्याला देखील MPID असेल, अजून काही कडक उपाययोजना असेल ती करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याकडे सगळं आधुनिक आधुनिक आपल्याकडे टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे आणि त्याच्यामुळे अधिकाऱ्यांनी बघून देखील ते करत नाहीत. तर या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्यांच्यावर कायद्याने कारवाई करा, अशा प्रकारची या माध्यमातून मी अध्यक्ष महोदय मागणी करतो. झाडांच्या संबंधामध्ये आताच गेल्या 4 दिवसामध्ये ही संतापजनक घटना आहे अध्यक्ष महोदय की झाडं पडून आमची माणसं मृत्युमुखी पडायला लागली आणि त्याच्यामध्ये निरनिराळ्या ठिकाणच्या महापालिका जर त्याच्यावर योग्य वेळेला योग्य उपाययोजना करत नसेल तर हे योग्य नाही. आता ठाण्याला देखील काल झाडं पडली पण सुदैवाने कोणी गेलं नाही. पण 3 वर्षापूर्वी ॲडव्होकेट पवार त्या झाड पडून त्याचा मृत्यू झाला. अध्यक्ष महोदय, त्याचं कुटुंब, त्याची पत्नी ही वणवण फिरते. महापालिकेकडे तिने विनंती केली, आम्ही सभागृहात सांगितलं, शासनाकडे गेलो, त्या निमित्ताने त्यांना कॉन्ट्रॅक्टवर नोकरी मिळाली, परंतु आता ती कायमस्वरूपी करण्याकरता देखील वणवण फिरायला लागते. अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यामुळे आपण ठाणे महापालिकेला निर्देश द्यावेत की त्यांना त्या डिपार्टमेंटमध्ये कायमस्वरूपी नोकरी द्यावी.
कारण की झाड पडून त्यांच्या पतीचा दुर्दैवी 3 वर्षापूर्वी निधन झालं आणि घरामध्ये कोणी कमवता नसताना त्या ठिकाणी घरच त्यांचं अक्षरशः उघड्यावर पडलं. अध्यक्ष महोदय, झाडांच्या कटाईच्या संबंधामध्ये देखील ठाणे महानगरपालिकेमध्ये त्यांनी एक पॅनल निर्माण केलेलं आहे. खाजगी सोसायट्यांमध्ये जर झाडाची कटाई करायची असेल, परंतु या छाटणीची किंमत एवढी काही आहे, एवढी ते कॉन्ट्रॅक्टर त्याची चार्जेस लावतात की ती झाडाची कटाई करणं अवघड जातं आणि तिथली पण झाडं पडायला लागली. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की महापालिकेने त्यांना मोफतमध्ये मुख्य झाडांची कटाई करून द्यावी. मी काही असं सांगणार नाही की मोठे जे कॉम्प्लेक्स आहेत त्यांना द्यावी, परंतु मीडियम स्केलमध्ये ज्या इमारती आहेत त्यांना तुम्ही मोफतमध्ये त्यांची झाडाची कटाई करून द्यायची पण व्यवस्था करून द्यायला हरकत नाही. अध्यक्ष महोदय, वेदर शेडचा विषय तर अनेक वर्ष आम्ही मांडतोय. अध्यक्ष महोदय, आता जवळजवळ 70-80% इमारतींना वेदर शेड बांधून झाल्या. मला आठवतं आहे अध्यक्ष महोदय, आपण ज्यावेळेला नगरविकासचे राज्यमंत्री होतात त्यावेळेला आपण देखील बैठक घेतली होती. या वेदर शेड नियमानुकूल करा ना. त्या ठिकाणी जे अधिकारी आहेत, समजा ज्या इमारतीला किंवा त्यांना त्यांच्याकडे कोणाची तक्रार आली तर त्या ठिकाणी त्यांच्यावर ते दंडात्मक कार्यवाही करतात. आणि त्याच्यामुळे ह्या इमारती जर आपण जे वेदर शेडच्या आहेत त्या नियमानुकूल केल्या, आता ऑलरेडी झालेल्याच आहेत ते वेदर शेड सगळीकडे, तर त्याचा निश्चितपणे या इमारतीचं देखील आयुष्य वाढण्याकरता त्याचा उपयोग होता. अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यामध्ये अटी शर्ती तुम्ही घाला हव्या तर, की बाबा गच्चीवर तुम्ही काही दुसरं काही उभं करू नये, पण अटी शर्तीसकट आपण त्या नियमाकुल केल्या तर निश्चितपणे उपयोगी. अध्यक्ष महोदय, BSVPच्या संबंधात देखील हा एक विषय आलेला. अध्यक्ष महोदय, की ज्या ठिकाणी आपल्या शासकीय जमिनीवर किंवा बाधित झालेल्या लोकांना निरनिराळ्या ठिकाणी तुम्ही त्यांना स्थलांतर केलेलं आहे, त्यांना त्या इमारतीमध्ये दिलेलं आहे. आमच्या इथे जी धर्मवीर नगरसारखी अनेक ठिकाणी BSVPच्या इमारती आहेत, काय अवस्था आहे त्यांची. अध्यक्ष महोदय, सगळीकडे गळतं आहे, पण ते दुरुस्ती कोण करणार? हो, त्या इमारतीमध्ये राहायला गेलेले जे फ्लॅटमध्ये राहायला गेलेली लोक आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन देखील अजून झालेलं नाही. अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यामुळे माझी विनंती आहे की त्यांचं रजिस्ट्रेशन करा. त्यांच्या इमारती मजबूत करण्याकरता, त्यांची रिपेरिंग करण्याकरता त्या ठिकाणी त्यांनी जो पैसे तुमच्याकडे आहेत त्या इमारतीच्या लोकांनाच सांगा की तुम्ही तुमची दुरुस्ती करा, पण काही ना काहीतरी करा. अध्यक्ष महोदय, अशी या माध्यमातून मी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 2-3 विषय माझे आहेत की ज्याच्यामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये देखील मी त्याचा उल्लेख केला होता. अध्यक्ष महोदय, म्हाडा प्राधिकरणाला हस्तांतर होणे आवश्यक असलेल्या 31 सदनिकांचा अध्यक्ष महोदय अपहार करून करोडोची शासन महसुलाची रक्कम जी आहे ती तात्काळ वसुली केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, आमच्या इथे अध्यक्ष महोदय दर्शन सागर डेव्हलपर्स म्हणून आहे, यांनी संगनमतीने शासकीय मालमत्तेची लूट केली आहे. अध्यक्ष महोदय, केवळ कायदेशीर उल्लंघन नाही तर सामाजिक न्यायावर देखील त्यांनी गदा आणलेली आहे, घाला घातलेला आहे. अध्यक्ष महोदय, ज्या 31 सदनिका त्यांनी बांधल्यानंतर म्हाडाला सोपवायला पाहिजे होत्या त्या खाजगी लोकांना विकून ते मोकळे झाले, शासनाचा देखील महसूल गेला आणि त्या ठिकाणी म्हाडाला देखील ती मिळाली नाहीत. आणि त्याच्यामुळे मी आपल्याला या माध्यमातून विनंती करतो की याची पूर्ण चौकशी करावी. अध्यक्ष महोदय, याची महापालिकेच्या माध्यमातून कासारवडीवरली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील नोंदवलेला आहे, परंतु त्याच्या पुढे कुठल्याही प्रकारची अध्यक्ष महोदय कारवाई झालेली नाही. तसंच गौण खनिज देखील अध्यक्ष महोदय, आमच्या इथे कोपरीला त्या ठिकाणी शासकीय भूखंडावर SRA प्रकल्प राबवला. राज बिल्डकॉन या खाजगी विकासकाने या मंजूर नकाशानुसार या ठिकाणी 32 माळ्याचा बांधकाम सुरू केलं. अध्यक्ष महोदय, आणि कुठल्याही प्रकारे विकासकाने कोणतीही सक्षम प्राधिकरणाची पूर्व परवानगी न घेता 10,040 ब्रास मातीचे अनधिकृत उत्खनन केले. अध्यक्ष महोदय, तहसीलदाराने यांना नोटीस दिली. अध्यक्ष महोदय, तहसीलदाराने नोटीस दिली. 10 कोटीचा गौण खनिजचा जो काही त्यांना मिळाला पाहिजे होता तो मिळाला नाही, आणि अजून पण ही केस जी आहे ते अध्यक्ष महोदय प्रलंबित आहे. आणि त्याच्यामुळे मी या ठिकाणी माननीय मंत्री महोदय तर आमचे अतिशय कर्तबगार आहेत, सक्षम आहेत आणि ताबडतोब ॲक्शन घेतात.
तर मी त्यांना विनंती करेन की याची आपण चौकशी करून हा आपला वसूल आहे गौणखोरीच्या माध्यमातून आणि तो या निमित्ताने आपल्याला वसूल करता येईल तो आपण वसूल करावा. अध्यक्ष महोदय, माझा शेवटचाच मुद्दा आहे याच्यामध्ये शहरं आणि महापालिकेच्या संबंधीमध्ये आहे. ठाणे महापालिकेमध्ये गव्हर्नमेंटच्या ग्रँट्स ज्या येतात या गव्हर्नमेंटच्या ग्रँट्समध्ये अध्यक्ष महोदय 1720 कोटी 1720 कोटीची ग्रँट ती रक्कम जी आहे ती त्याचा डिफरन्स जो आहे त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही अध्यक्ष महोदय. 2021 ते 2025 पर्यंत याचा कुठेही ठाणपट्टा लागत नाही. त्याचे कागदपत्र माझ्याकडे आहेत. तर याची देखील आपण तपासणी करावी अशा प्रकारची विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.